रात्री 11:30 वाजता राधिका पाणी प्यायला उठली आणि किचनमध्ये तिने जे पाहिलं त्याने तिचं 7 वर्षाचं लग्न एका क्षणात तुटलं. मुंबईतल्या एका जुन्या इमारतीत समीर आणि राधिका राहत होते. लग्नाला 7 वर्षे झाली होती. सुरुवातीला त्यांचा संसार खूप आनंदात चालला होता. पण गेल्या काही महिन्यांपासून राधिकाला काहीतरी बदल जाणवत होता. समीर आधीसारखा बोलत नव्हता. फोन नेहमी सायलेंटवर, रात्री उशिरा मेसेज येणे आणि सर्वात महत्त्वाचं, घरात कामाला येणारी कामवाली माया, तिच्याशी त्याचं वाढलेलं बोलणं. माया 3 वर्षापासून त्यांच्या घरी काम करत होती. शांत, कमी बोलणारी, पण डोळ्यात नेहमी काहीतरी दडलेलं असायचं. एक दिवस राधिका पाणी प्यायला उठली तेव्हा तिने पाहिलं किचनमध्ये समीर आणि माया उभे होते. घड्याळात रात्रीचे 11:30 वाजले होते. तू अजून इथे काय करतेयस? राधिकाने विचारलं. माया घाबरली. ताई, उद्या मला लवकर जायचं आहे म्हणून काम पूर्ण करत होते. समीर मध्येच म्हणाला. मीच तिला थांबायला सांगितलं. राधिकाच्या मनात संशयाची ठिणगी पडली. त्या दिवसानंतर ती बारकाईने निरीक्षण करू लागली. समीर मायाला पैसे देताना दिसायचा. कधी कधी तिच्या फोनवर कॉल करायचा आणि माया त्याला साहेब म्हणायची, पण आवाजात एक वेगळीच जवळीक जाणवायची. एक दिवस राधिकाने समीरचा फोन चेक केला. त्यात एक नंबर सेव्ह होता. चॅट डिलीट केलेली होती. संशय आता भीतीत बदलला. राधिकाने ठरवलं, सत्य काहीही असो, तिला कळलं पाहिजे. एक दुपार ती अचानक घरी परतली. दरवाजा अर्धवट उघडा होता. आतून आवाज येत होता. समीर म्हणत होता, आता वेळ आली आहे, तिला सांगायलाच हवं. माया म्हणाली, नाही साहेब, ती सहन करणार नाही. राधिकाच्या पायाखालची जमीन सरकली. ती आत गेली. काय सांगायचं आहे? मला आत्ताच सांगा. घरात सन्नाटा पसरला. समीर गप्प. माया घाबरलेली. राधिकाने टेबलावर ठेवलेली फाईल उघडली. त्यात काही फोटो होते. त्या फोटोमध्ये समीर आणि माया एका जुन्या घरासमोर उभे होते. काही फोटोंमध्ये ते खूप जवळ दिसत होते. राधिकाच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. हे किती दिवसापासून चाललंय? समीर काही क्षण शांत राहिला आणि मग म्हणाला, 7 वर्षापासून. राधिकाचं हृदय थांबल्यासारखं झालं. माया रडायला लागली. ताई, माझं ऐका. मला काही ऐकायचं नाही. राधिका ओरडली. पण समीरने तिचा हात धरला. 7 वर्षापूर्वी आपल्या लग्नाआधी माझं मायासोबत लग्न झालं होतं. राधिकाला धक्का बसला. काय? समीर पुढे म्हणाला, घरच्यांनी जबरदस्तीने तो संबंध तोडला. आम्ही वेगळे झालो, पण तुझ्याशी लग्न झालं. मी भूतकाळ संपला असं समजलं, पण 3 वर्षापूर्वी ती पुन्हा माझ्या आयुष्यात आली. परिस्थितीने ती इथे कामाला लागली. राधिकाच्या डोळ्यासमोर सगळं फिरू लागलं. म्हणजे हे सगळं? माया शांतपणे म्हणाली, मी इथे बदला घ्यायला आले नव्हते. मला फक्त काम हवं होतं. पण भावना मरत नाहीत ताई. घरात शांतता पसरली. राधिका थरथरत म्हणाली, मग आता काय? तुम्ही दोघं एकत्र राहणार आहात? समीर डोळे खाली करून म्हणाला, मी चूक केली. तुला सत्य सांगितलं नाही. पण आज निर्णय तुझा आहे. क्षणभर सगळं थांबल्यासारखं झालं. राधिकाने खोल श्वास घेतला. सत्य लपवलंस,
तो सर्वात मोठा विश्वासघात आहे. ती आत गेली, कपाट उघडलं आणि तिच्या लग्नाचा फोटो हातात घेतला. ती शांतपणे म्हणाली, आजपासून मी कुणाच्याही सावलीत जगणार नाही. काही दिवसांनी राधिकाने घर सोडलं. माया देखील निघून गेली. समीर एकटाच त्या घरात राहिला, दोन नात्यांच्या सावलीत. कारण कधीकधी संशय चुकीचा नसतो, तो फक्त उशिरा उघड झालेलं सत्य असतो. आणि विश्वास एकदा तुटला की त्याचा आवाज आयुष्यभर ऐकू येत राहतो. जर ही कथा तुम्हाला आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण अजून अशा खऱ्या आणि खोल कथा इथे येणार आहेत. धन्यवाद.